नमस्कार. मी नेत्रा श्रीपाद वैद्य एक विनोदी कथा घेऊन येते. मत्स्यानंदोत्सव. मत्स्यानंदोत्सव म्हणजे मत्स्यप्रेमींसाठी माशांचा फक्त चवीचवीने आस्वाद घेणं असं नसून मासे कोणते आणावे, मासे विकत घेणे इथपासून ते दुपारच्या मनसोक्त जेवणानंतरचा तृप्तीचा ढेकर इथपर्यंतचा प्रवास म्हणजे मत्स्यानंदोत्सव. रविवार सकाळ म्हणजे मत्स्यप्रेमींचा आनंदोत्सव म्हटलं तर चूक ठरणार नाही. सकाळी जाग येते तीच मुळी, आज रविवार, ऑफिसला सुट्टी या विचाराने. त्यातून रविवारी संकष्टी, पंचमी, एकादशी इत्यादी नसलेला म्हणजे मांसाहारासाठी ग्रीन सिग्नल. त्यामुळे बिछाण्यातच सकाळी सकाळी जीभ सुखावते आणि मनालाही गुदगुल्या होतात. ताज्या फडफडीत मासळीने भरलेल्या दुपारच्या जेवणाचं स्वप्नरंजन करत आळोखे पिळोखे देत प्रसन्न सकाळ उजाडते. सकाळची न्याहारी आटोपल्यावर काका, आज दुपारच्या जेवणाचा काय बेत करायचा, असा घरात काकींना प्रश्न करतात. पण त्या प्रश्नाचा मतितार्थ बेत काय करावा असा नसून चिकन, मटण की मासे आणावे असा असतो. त्यावर मग चर्चा सुरू होते. मटण नको, कोलेस्ट्रॉल वाढतं ना. चिकन तर मागच्याच आठवड्यात झालं. मला तळलेला कोलंबी बाऊ पाहिजे. घरातल्या राजकुमाराच्या आवडीला प्राधान्य दिलं जातं. मग मासेच आणूया. आज मोरीचं करेन म्हणते, नाहीतर खूप दिवसात मोरीचं सुकं केलं नाही, अशा प्रकारचा संवाद होतो. आणि ऐका, कोलंबी आणा. आपल्या बंटीला तळलेली कोलंबी हवी आणि त्याच्या पप्पाला कोलंबीचं कालवण. बरोबर, तळायला देखील काहीतरी घेऊन या. सुरमई, सरंगा नाही तर पापलेट बघा. तोवर मी कालवणाचं वाटण करून ठेवते. अशा नानाविध सूचनांची मनात उजळणी करत काकांची स्वारी माशांची पिशवी व खिशातले पैसे चाचपत डुलत डुलत मासळी बाजाराच्या दिशेने प्रस्थान करते. तिकडे तर निराळच चित्र असतं. कोळणींच्या समोर ही गर्दी. चार चार फळ्यांमध्ये गिरायक तिष्ठत असतात. जो तो आपल्याला स्वस्तात आणि चांगली मासळी कशी लवकरात लवकर मिळेल या प्रयत्नात असतो. कोळणींची तर निराळीच धांदर. आता सत्यभामा कोळणीचंच पाहना. रविवारच्या इतक्या गर्दीला मॅनेज करायचं म्हणून त्यांना त्यांच्या घरच्यांची मदत घ्यावी लागते. त्यात त्यांचे नवरे, मुलं, सुना इत्यादींना मदतीला घ्यावं लागतं. सुट्टीच्या दिवशी तर त्यांचं पूर्ण कुटुंब मासळी विकायला बाजारात अवतरलेलं असतं. नवरा विजूभाऊ मार्केटिंग हेड, गिराईक निवडणं, घासाघीस करणं. बायको सत्यभामाबाई त्याची असिस्टंट आणि कॅशियर देखील बरं का. मुलगी कोलंबी इत्यादी साफ करायला, तर सून कोयत्याचा सपासप वापर करत माशांची गिराईकांच्या सूचनेनुसार खांडोळी करत असते. पुन्हा सगळ्यांच्या तोंडाचा पट्टा अव्याहतपणे चालू असतो ते निराळच. साहेब, आज टाइम नाही. मॅडमना सांगा की आजच्या दिवस कोलंबी साफ करून घ्यायला, पुढच्या टायमाला नक्की देतो असे. नाहीतर साहेब, घरी गेल्यावर आधी टीव्ही लावा, आई कुठे काय करते सिरियल लावा, नंतर माशांची पिशवी उघडा. मॅडमला समजणार पण नाही, टोपलीवर कोलंबी बघता बघता साफ होऊन जाईल असे. किंवा साहेब, घेऊन जावं 6 वाट्यात कोलंबीचे, मॅच बघता बघता सोलून काढा असे तो मासेवाला विजूभाऊ मार्केटिंग करताना गिरायकांना पटवत असतो. कधी तो हळूच काकांच्या कानाशी येऊन, साहेब, तळलेली कोलंबी मस्त लागते, पेग बरोबर चाकणा म्हणून दबक्या आवाजात बोलून तो काकांची विकेट बरोबर घेतो. तर बायकोची निराळीच धरा. कोलंबीचा भात कर, नाहीतर आंबट कर, त्याच्यात काजू पण घाल, लय बेस लागल. नाहीतर पापलेट अख्खं भर, मसाल्याचा घमघमाट घरभर पसरल.
सासू खुश. मध्येच साफ करता करता एखादी पाककृतीही सांगून टाकते. मध्येच गिरायकाला एवढ्या कमी पैशात पापलेट गावल काय असं पण डम मारत असते. खरेदी पण नाही आमची अशा जरबेच्या फैरीही झडत असतात. पण विजूभाऊची नजर चांगलीच सरावलेली असते. गिराईकांची त्यांना अशी काही पारख असते की काही विचारू नका. रोजची सरावलेली काहीशी मध्यमवयीन वयस्क गिराईक बाजूला सारून तो गिराईकांच्या गर्दीतील शेवटच्या फळीतील पोरसौदा बरमुडा स्लीपर घातलेल्या IT वाल्या गिराईकाला बरोबर हेरतो. अशी तरुण मंडळी घासाघीस न करणारी, वेळेचा अपव्यय न करणारी, नेमकी मासळी उचलणारी व जीपेने पैसे देणारी असतात. मासळी ताजी आहे की नाही यांचं त्यांना ज्ञानही नसतं आणि तशी ज्ञानपिपासू वृत्ती त्यांची नसते. घरातून जे काही सांगून पाठवलेलं असतं ते आणून दिलं की आपलं काम संपलं. दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेणं एवढंच असतं. त्यातून मासे चांगले नाही निघाले तरी पुढच्या वेळीस येऊन मागच्या रविवारचे मासे खराब निघाले असं सांगण्या इतपत त्यांना वेळही नसतो आणि अशा फालतू गोष्टी त्यांच्या स्मरणातून कधीच निघून गेलेल्या असतात. अचानक अशी काही आगळी घडलीच तर झोमॅटोचा पर्याय त्यांच्या पुढे हात जोडून असतोच. पुन्हा घरातल्यांनी चिडचिड केली तरी कानातील हेडफोन्स व मोबाईलमध्ये ते पूर्णपणे व्यस्त असल्यामुळे ती चिडचिड त्यांच्यापर्यंत पोहोचतही नसते. ही या तरुण पिढीची नाडी या मासेवाल्या विजूभाऊने अचूक ओळखलेली असते. अशी झटपट गिरायक तो बरोबर हेरतो. दाम दुप्पट भाव लावून QR कोडचा बोर्ड दाखवून त्यांना वाटेलाही लावतो. आता राहिले वयस्क मध्यमवयीन मंडळी. त्यांनाही तो काहीतरी जोक्स मारून खिशात टाकत असतो. त्यात काकांना त्याने चकणा पेगचं आमिष दाखवून अर्ध पटवलेलंच असतं. काका एक नंबर सुरमई हाय, बर्फी. एक डोळा मिटून ओठांची मुरड घालून काकी खुश होणार बघा असं म्हणत विजूभाऊ काकांना 500चा माल 1000ला देण्यासाठी पटवत असतो. चल रे, काय तुझा भाव? मागच्या वेळेस ह्याच्यापेक्षा मोठी सुरमई 600ला दिली होतीस. काका पण काही कमी वर्गी नसतात. तवाचा टाइम वेगळा, मार्केटमध्ये रोजचा भाव वेगळा असतो. तुमचा नाही काय शेअर मार्केट वर खाली जातं तसंच आहे. विजूभाऊ मार्केटिंग हेडच्या भूमिकेतून उत्तर पण तोडीस तोड देत असतो. अखेर त्याची सरशी होते. काकांनी ठरवून आलेल्याप्रमाणे मोरी, कोलंबी व सुरमई ऐवजी त्यांच्या पिशवीत मोठी सुरमई, टोपलीभर साफ न केलेली कोलंबी, रावस आणि 4-5 बांगडेही पडतात. हिशोब करताना मात्र सगळं कुटुंब एकत्र होतं आणि सगळे मासे तुमच्या कुटुंबासाठी कसे काय योग्य आहेत ते पटवून देतात. काका, तुमच्या नातवाला तळलेली कोलंबी आवडते ना? आणि तुम्हाला पण संध्याकाळी एक डोळा मारत विजूभाऊ करतो. काका अर्धे तिकडेच गारद. सत्यभामाबाई कॅशियरची भूमिका सांभाळत मार्केटिंगच्या भूमिकेत शिरतात आणि विजूभाऊंच्या मदतीला जातात. अव काका, रावस कवळा आहे, कालवणाला चांगला, बांगडे सुक्यासाठी दिले आहेत, भाजी बिजी कराय नको. तिकडे विजूभाऊची सुनबाई सुरमईचे तुकडे पिशवीत भरत आणि तळाया ही सुरमई एकदम पातळ तुकडी कापून दिली आहे. पोयत्यावरून प्रेमाने बोट फिरवत बोलली, कुरकुरीत तळा. क्षणभर काकांना वाटलं, घ्या, नाहीतर कोयत्याशी गाठ आहे असं म्हणते की काय. अखेर खिशात असतील नसतील तेवढे पैसे मोजून वर जीपे करायला लावून काकांची स्वारी ती जड पिशवी घेऊन घरी परतली. तिकडे घरात किती तो उशीर, आता मी स्वयंपाक तरी कधी करू आणि जेवण काय 2 वेळेचं रात्री जेवायचं का असा प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर होतो. अर्थात काका अशा प्रश्नांना सरावलेले असतात. मौनव्रत कधी धारण करावं हे त्यांना अचूक माहिती असतं. अनुभव, दुसरं काय. काय हे, मोरी आणायला सांगितली ना, मी वाटण करून ठेवलंय. अरे बापरे, एवढी कोलंबी?
किती वेळ लागेल? बांगडे पण. माशांच्या खरेदीवर घरात फैरीवर फैरी झडत होत्या. काकांनी मासेवाल्याचं बोलणं प्रमाण मानून आई कुठे काय करते टीव्हीवर लावून ठेवलं. घरातल्या माशांवरच्या संवादांची जागा बिचारी अरुंधती, अनिरुद्ध किती छळतो तिला, अशा संवादांनी घेतली आणि खरोखरच टोपलीभर कोलंबी बघता बघता साफ झालीच. वर बाकीचे मासे देखील साफ करून झाले. दुपारच्या मत्स्योत्सवानंतरची वामकुक्षी आणि काकांची संध्याकाळ विजू भाऊंच्या कृपेने मॅच पेक कोलंबी यांनी रंगीन झाली. हे सांगणे न लगे. बाकी मासेवाल्या विजूभाऊने गिरायकांची नाडी बरोबर ओळखली याची काकांना दुपारच्या जेवणानंतर तृप्तीचा ढेकर देताना खात्री पटली, हे मात्र बरी खरं. धन्यवाद.